स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आईवडिलांच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून मी गेली 5 वर्ष झालं कसा वाढदिवस साजरा करायचा ह्याबद्दल मी ती संकल्पना आखत होतो आणि त्या संकल्पनेतनं आज मी 10 मार्चला ती संकल्पना घोड्यावरनं त्यांनी केक कापण्यासाठी किंवा त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हलगेवाले असतील घोडेवाले असतील असं ही सगळी नियोजन मी जेवणाचं शाकाहारी मांसाहारी जेवणाचं सगळं नियोजन हे असं मी करण्याचा उद्देश ठेवला होता आणि ते त्या पद्धतीने मी ह्याच वाढदिवस साजरा केलेला आहे. आईवडिलांचा आई आणि वडील अजूनसुद्धा सकाळी पहाटे 5ला उठलेले असतात. म्हणजे अजून त्यात मी 25 वर्ष काय होणार नाही. आतापर्यंत 500हून अधिक लोकांच्या गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे बंद करणारे आणि ऑपरेशन टाळणारे श्रीराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्यासाठी सज्ज आहे. सर्वसामान्य लोकांना सहज परवडेल अशी उपचार पद्धती, 100% आजार होणार बरा. गुडघेदुखीवर विना ऑपरेशन मात करा. गुडघ्याचे ऑपरेशन टाळा आणि लाखो रुपये वाचवा. एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला. आमचा पत्ता मायनी विटा रोड, मायनी. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजना ही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. आयुष्य किती सुंदर आहे याची प्रचिती या आजी आजोबांकडे पाहिल्यानंतर येते. याचं कारणही तसंच आहे, कारण या आजी आजोबांनी 100कडे वाटचाल केलेली आहे. आज त्यांचा कुटुंबियासमेत वाढदिवस साजरा झालेला आहे. खरं तर हा क्षण बघायला गेलं तर भावनिक आहे. या ठिकाणी आजोबांचं वय 95 वर्ष आहे आणि आजीचं वय 87 वर्ष आहे. खरं तर 100कडे वाटचाल सुरू आहे आणि गावात या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. आज आपण भाळवणी गावात आहोत. आज आजी, तुम्हाला वाटलं होतं का आज वाढदिवस साजरा होईल असा? होय, वाटलं होतं की पोरं करायचं लय दिवस चाललंय म्हणजे. आज तुम्ही घोड्यावरनं आला दोघं बसून. लग्नात कधी गेला होता का? लग्नात तर होतं का? कसं वाटलं तुमच्या मुलानं हे स्वप्न पूर्ण केलं तुमचं? केलं बरं चांगलं केलं. बरं. आज तुम्ही सुखी संसार करताय. जवळपास 87 वर्ष वय झालं तुमचं. तुमचे या ठिकाणी जे मिस्टर आहेत त्यांचं वय देखील या ठिकाणी 95 वर्ष झाले. कसं संसार केला, तुम्हाला कसा आनंद मिळाला? आम्ही आनंदानं केला. बरं. काय वाटतंय आजोबा, आज आनंदाचा दिवस आहे, खुशी आहे तुमच्या तोंडावर? चांगलं आहे. बरं. परपंच खसून केला, चांगल्या तऱ्हेनं केला आणि चांगलं झालं आणि मुलांनी 1 नंबरचं काम केलं. खरं तर कठीण परिस्थितीतनं तुम्ही गेला होता. शेतकरी कुटुंबात तुम्ही या ठिकाणी काम केलं. आज 95 वर्ष जगताना पुढील पिढीला काय सांगाल? पुढील पिढीनं चांगलं केलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. 100कडे वाटचाल सुरू आहे. अजूनही तुम्ही खणखणीत आहात, चालत येतात, शेतात जाता, काम करता. कसं वाटतंय तुम्हाला? काय वाटत नाही, पण या कोरोनापासून बिघडलं. नाहीतर अजिबात माझी कंबार, गुडघं, पाय काही एक दुखत नव्हतं. पण जसे कोरोनाची इंजेक्शन झाली तसा माझा ढेक खाली आला. आज दिनक्रम कसा असतो? तुम्ही दिवसा उठल्यानंतर काय करता? दिवसभर कसं असतं तुमचं शेड्यूल? आता काय नाही, आता कुठं बसायचं, पारभर इकडे तिकडे फिरायचं झालं. किती वाजता उठता तुम्ही? मी सकाळच्या 4ला मी पहिलं उठत होतो, आता सुद्धा 4ला उठतो. जाग येणार, जाग आली की
हिंडून फिरून यायचं आणि आपलं पुन्हा बसायचं. आता काय उद्योग पाणी मी करीत नाही. आज तुम्हाला घोड्यावर बसायला मिळालंय 95 वर्षी, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. पूर्वी कसं झालं होतं लग्न तुमचं? पूर्वी लग्न कसलं उभा उभी म्हणजे काय नव्हतंच. सासऱ्याकडे बी नव्हतं ना आमच्याकडे बी काही नव्हतं. म्हणजे गरीब परिस्थिती अशी होती. तिथनं ही सुधारणा होत 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 चांगली झाली. आता मुलं बाळं ही व्यवस्थित आहेत. आमचा आशीर्वाद तेच आहे. आज तुम्ही 100 इकडे वाटचाल करताय, तुमच्या मुलाने सांगितलं की अजून 25 वर्ष काय तुम्हाला होणार नाही, ठणठणीत आहात तुम्ही. कशाला काय करा नाही मुलासनी वाटतंय पण ते आपल्याला सण व्हायला पाहिजे का नाही. समजा दुखाय खोपाय लागलं मुलासनी काय मरावंसं वाटते का नाही वाटत. आई वडील असावा पण त्यासनी सुखाची बाजू याच्या टायमाला ही बहु दुःख मागं लागतंय काहीतरी असं होतं. नाहीतर तसं सुखच पते आनंद आहे. आणि माझ्या आईवडिलाचा अगदी मोठा पाठिंबा. अनेक उन्हाळे पावसाळे तुम्ही पाहिले, या पुढची जी पिढी आहे ती पण तुम्ही बघताय. काय पुढच्या पिढीला तुम्ही सांगू शकाल? सांगतोय चांगलं बाबा राहा, चांगलं करा, व्यवस्थित करा. करते या हाय चाललंय. आता जर बघितलं की फास्ट फूडचा जमाना आहे, अनेक जण बाहेरचं खातात. तुम्ही देखील आता या ठिकाणी घरचं खाताय, मग त्यांना काय सांगाल जे बाहेर खातात त्यांना? आता बाहेरच्याच नाही काय सगळं आहे काय एवढं. आताच्याच लोकांनी बाहेर चांगलं लागते. काय खाद्य असतंय आजोबांचं? काय आपलं साधंच की कालवण भाकरी, आठवड्यातनं मटण अंडी म्हणा. मटण खातेत अजून? होय ऊस खाते ते अजून, हरभरा फोडते ते अजून. तसं मला चांगलं राखलंय. अजून मी हरभर फोडून खातो. होय ना. हो ऊस बी खातो. खायचं पण ते आता पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. मग आपलं थोडं खायचं पण खायचं. या ठिकाणी तुम्ही पाहिलं की नागपूर तालुक्यातील बाळवणी येथील हे दाम्पत्य आहे, त्यांचं एक कुटुंब आहे. अगदी वयाच्या 100पर्यंत त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे आणि आज त्यांचा या कुटुंबानं मोठ्या उत्साहात या ठिकाणी वाढदिवस साजरा केलेला आहे. कॅमेरामन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, बाळवणी, विटा. माझं नाव संभाजी राजाराम धनवडे. माझ्या आईचा आणि वडिलांचा 95वा आणि आईचा 87 वाढदिवस घालण्याचा एक उद्देश पाठीमागं की त्यांनी अतिशय काबाड कष्ट केलेलं आहे. आम्ही 5 बहीण भावंड. त्याने आम्हाला चांगले संस्कार दिले, चांगलं घडवलं. त्यामुळं ही आम्हाला संकल्पना सुचली की आईवडिलांच्यासाठी काहीतरी करायचं. म्हणून मी गेली 5 वर्ष झालं कसा वाढदिवस साजरा करायचा ह्याबद्दल मी ती संकल्पना आखत होतो. आणि त्या संकल्पनेतनं आज मी 10 मार्चला ती संकल्पना घोड्यावरनं त्यातनी केक कापण्यासाठी किंवा त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हलगेवाले असतील, घोडेवाले असतील, असं ही सगळी नियोजन मी जेवणाचं, शाकाहारी मांसाहारी जेवणाचं सगळं नियोजन हे असं मी करण्याचा उद्देश ठेवला होता. आणि त्या पद्धतीने मी ह्याच वाढदिवस साजरा केलेला आहे आईवडिलांचा. आई आणि वडील अजूनसुद्धा सकाळी 5:30ला उठलेले असतात. म्हणजे अजून त्यातनी 25 वर्ष काय होणार नाही. 5 वर्ष झालं चाललंय कार्यक्रम करायचा आमचा. आज योगायोग आला तो आम्ही केला. आम्हासनी वडील नाही ती, आमचं सासरं हीच आमचं वडील आहे, ती सासू हीच आमची आहे. कधी आम्हाला त्यांनी त्रास दिला नाही, कधी लेकीसारखं सांभाळलं आहे आम्हासनी त्यांनी. एवढं चांगलं म्हणजे शिकवण दिल्या आम्हाला. अजूनसुद्धा त्यांची एवढी मदत आहे की आम्ही सांगू शकत नाही. अजून एवढं त्यांचं वय झालं आहे तरी अजून ती हिंडून फिरून नाही. ती त्यांचा काय आम्हाला अजून त्रास नाही, दवाखाना नाही, काय सुद्धा नाही तसलं. त्यांचं व्यवस्थित आहे ती खाऊन पिऊन व्यवस्थित असते ती, त्यांचा काय त्रास नाही. आम्ही म्हणजे आई वडिलासारखं त्यासनी आम्ही सांभाळतो. एवढे चांगले ते
आहेत. चांगला आनंद झाला आम्हासनी. आमच्या म्हणजे नशिबाला अजून सासू सासरे लाभलेत, ह्याचा आम्हाला भरपूर आनंद आहे. 27 वर्ष झाली माझ्या लग्नाला, तेव्हापासून मी त्यांच्या जवळच आहे. माझे नाव दुर्गा धनवडे, मी राजाराम धनवडे आणि सौ शांताबाई धनवडे यांची सून, सर्वात धाकटी सून. माझं लग्न एक 22 वर्ष झालं. तेव्हापासून हे दोघे ह्यांच्या सहवासातच आम्ही राहिलो आहे. आणि आमचे वडील आम्ही लहान असतानाच वारले होते, पण आमच्या सासऱ्यांचं वडिलांप्रमाणेच आम्हाला प्रेम मिळालं. याच्यासाठी त्यांचं खूप खूप आभार मानतो आम्ही. आई वडील यांच्यासारखं प्रेम मिळालं आम्हाला त्यांच्या म्हणजे उपकार सांगू शकत नाही, एवढं चांगलं आहे. आणि सगळेच जण आमच्या घरातले सगळेच जण एकोपाने सगळे राहतात. आणि सासू सासरे दीर नंदा जावा आम्ही सगळे बहिणी भावंड अशासारख्या ह्याने राहतोय. आणि त्यांचं एवढ्या म्हणजे 95 वर्ष झाली त्यांना, एवढ्या वर्षांचा आम्हाला त्यांचा सहवास लाभला. याबद्दल आम्हाला देवाचे खूप खूप आभार मानावेसे वाटतात. आज त्यांचा आदर्श घ्यावा असं तुम्ही कुटुंबातील लोकांना सांगता का? काय सांगता? पुढील जी पिढी आहे त्यांना काय सांगता? असं वाटतं की त्यांच्याकडून जी माया मिळते तीच पुढं आम्ही आमच्या पुढच्या पिढींना देऊ शकतोय. आणि आमच्या सासूबाईंचे जे संस्कार आम्हाला मिळाले तेच आम्ही पुढच्या पिढींना देऊ असं इच्छितो. आमचा प्रयत्न होता 5-6 वर्षापासून, पण ते ह्या वर्षी जमलं. आईवडिलांच्यापासून शिकण्यासारखं खूप काही आहे, पण ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. एवढं त्यांचं प्रेम आणि माया मिळाली की शब्दात व्यक्त करू शकत नाही. धनवडे मी त्यांची सूनच आहे आणि गेली 22 वर्ष झालं त्यांच्यासोबत आम्ही राहतोय. पण आजपर्यंत असं झालंच नाही की त्यांनी कधी स्वतःहून आम्हाला रागवले किंवा कोणत्या गोष्टीसाठी हे करायला सांगितलं की तुम्ही असं करू नका तसं करू नका, कोणत्या गोष्टीसाठी बर्डन आणले, असं कधी झालंच नाही. हमेशा त्यांनी आम्हाला असं वडिलांची कधी कमी दाखवलीच नाही आणि कधी सुनांसारखं वागवलं नाही की कोणत्या गोष्टीसाठी इकडंच गेला तिकडंच गेला, असं कधीच कोणत्या सुद्धा गोष्टीसाठी त्यांनी आमच्यावर बर्डन ठेवलंच नाही आहे. असं वाटतं की हर एक म्हणजे कसं आईवडिलांचा आदर असा झालाच पाहिजे. कारण आणि मेन म्हणजे कसं आहे की सुनांनी करणं त्याच्यापेक्षा त्यांनी आम्हाला सुना कधी म्हणून वागवलंच नाही, त्यामुळं त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांचं वय 95 वर्ष आहे, खरं त्यांना अजून कोणत्या प्रकारचा आजार वगैरे अजून काय सुद्धा नाही आहे. आणि अजून आमच्यामध्ये त्यांना अजून एक 5 ते 10 वर्षसुद्धा कोणत्या गोळीची गरज पडणार नाही. आणि राहणीमान वगैरे त्यांचं चांगल्या पद्धतीचं असल्यामुळे त्यांना आहार वगैरे दररोज चांगल्या प्रकारचा असतो, त्यामुळे त्यांची तब्येत वगैरे अजून पण 1 नंबर आहे. म्हणजे आयुष्यात येऊन हा एक वेगळा कार्यक्रम पाहावयास मिळाला. कारण की ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांची सुद्धा आदर केला पाहिजे असा यांच्या मनात एक कल्पना आली. त्या कल्पनेला आल्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. आणि संभाजी धनवडे आणि त्यांच्या बंधूंनी त्यांच्या आईवडिलांचा एक आगळा वेगळा सोहळा केला. त्या सगळे पाहुणे गावातले मित्रमंडळी आले आणि सर्वांनी इथे येऊन त्यांना शुभेच्छा आणि दुवा देऊन गेले. तर प्रत्येक मुलानं आपल्या आईवडिलांचा असं आदर करावा आणि त्यांना ह्या वयात सुद्धा सन्मान द्यावा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.